निलेश लंके यांना विजयाची सलामी अर्थात विजयाची तुतारी अहमदनगरमध्ये सुद्धा वाजणार आहे। निलेश लंके 6.5 लाखापेक्षा जास्त मतदान घेऊ शकतात। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय YouTube चॅनल मध्ये। काल मतदान झालं आणि त्याचे जे काही निकाल आहेत हे येत्या 4 तारखेला समोर येणार आहे। पण हे सगळं जरी असलं तरी ओपिनियन पोल नेमकं काय सांगतात? काही ओपिनियन पोल समोर आले तर प्रशांत किशोरे यांनी तयार केलेला किंवा यांच्यामार्फत समोर आलेला जो ओपिनियन पोल आहे हा ओपिनियन पोल नेमकं काय सांगतो? सगळ्यात पहिल्यांदा अहमदनगर अर्थात सध्या ज्याचं नाव अहिल्यानगर असं करण्यात आलंय, अहमदनगरचा जो काही निकाल आहे तिथं नेमकं कोण विजय होणार आहे? तिथली जी लढत होती ती होती निलेश लंके साहेब आणि त्याच्यानंतर सुजय विखे पाटील, या दोघांमध्ये ही चुरशीची लढत होती। त्या दोघांमधनं कोण येणार आहे? म्हणजे एनसीपी कडनं निलेश लंके होते आणि बीजेपी कडनं सुजय विखे पाटील होते। पण यांच्यामध्ये विजयीची सलामी नेमकी कुणाला मिळणार आहे? आता जर पाहिलं तर तसं वारं निलेश लंके यांचं पाहायला मिळत होतं, परंतु या सगळ्या गोष्टीत विजयाची सलामी जी ओपिनियन पोल आहे प्रशांत किशोरे यांनी तयार केलेला, त्याच्यामध्ये निलेश लंके यांना विजयाची सलामी अर्थात विजयाची तुतारी अहमदनगरमध्ये सुद्धा वाजणार आहे। निलेश लंके 6.5 लाखापेक्षा जास्त मतदान घेऊ शकतात अशा पद्धतीचा ओपिनियन पोल सांगतोय। सुजय विखे पाटील 4.5 लाखापर्यंत जातील, त्यापेक्षा कमी जास्त मतदान होऊ शकतं, परंतु विजयाची सलामी मात्र निलेश लंकेंच्या तुतारीला पाहायला मिळते या ओपिनियन पोलच्या नुसार। म्हणजे थोडक्यात विचार करायचा झाला तर मतदानापैकी 58% मतदान निलेश लंके यांना मिळणार आहे। सुजय विखे पाटलांचा विचार केला तर जवळपास 32% मतदान सुजय विखे पाटलांना मिळू शकतं आणि विजयाची सलामी जी आहे निलेश लंके यांच्या पदरात पडू शकते। अशा पद्धतीचा हा ओपिनियन पोल सांगतोय। ओपिनियन पोल आहे प्रशांत किशोर यांनी तयार केलेला। आम्ही तुम्हाला या ओपिनियन पोल नुसार ही विजयाची सलामी दाखवत आहोत। जे काही निकाल आहेत येत्या 4 तारखेला स्पष्ट होतील, कोण जे ठरू शकतं। तुम्हाला काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका।